Good morning. In last video, we have discussed about the author Rabindranath Tagore and about this particular text, this story, The Homecoming, in which we have discussed some traits and the brief synopsis of the story. Today we are going to get a detailed explanation of this particular text. Phatik Chakravarti was a ringleader among the boys of the village. ringleaderचा अर्थ होतो ज्याला आपण मोरक्या म्हणजे लीडर, प्रमुख, जी गावामध्ये गँग असते टवाळक्या करणाऱ्या मुलांची, त्याचा जो लीडर असतो त्याला म्हणतो आपण रिंग लीडर. न्यू मिस्चिफचा अर्थ होतो की एखादी खोडी करणे. ए न्यू मिस्चिफ गॉट इन टू हिज हेड. तर फॅटिक चक्रवर्ती ऑब्वियसली ही इज रिंग लीडर among the boys of this particular village, and it is their daily routine to perform some mischief to get some amusement. It is their daily routine. So same type of mischief came into the mind of Phatik. What was that mischief? There was a heavy log म्हणजे लाकूड, एखादा 4-5 फुटाचा लाकूड वगैरे असा, की ज्याचा मग असं त्याला तासून वगैरे त्याचं मग आपण हे बनवतो, मास्ट वगैरे, जे बोट असते, बोटसाठी जे आपल्याला सेल लावलेले असतात त्याला जो अपराईट स्ट्रक्चर जे बनवतो त्याला आपण मास्ट म्हणतो. ते मास्ट बनवण्यासाठी तिथे एक लॉक पडलेला आहे, तिथे तो लाकडाचा ओंडका पडलेला आहे. देर वॉज अ हेवी लॉग लाईंग ऑन द मड फ्लॅट. मड फ्लॅट म्हणजे जसं हा जनरली पूर्ण सराउंडिंग आहे ह्या स्टोरीची, की हे त्याचं जे गाव आहे त्या एका नदीच्या काठावर वसलेलं आहे, आणि त्याच्यामुळं त्या जे नदी आहे मोठी, त्या मग उन्हाळ्यामध्ये वगैरे पाहतो नदीचं पाणी संपूर्ण कमी झाल्यानंतर तिथे जे उरलेला जो भाग असतो, असा समतल भाग असतो, त्याला मड फ्लॅट म्हणतो आपण. म्हणजे काही ठिकाणी म्हणजे चिखल असते, रेती असते, असा जो भाग असतो म्हणजे नदीच्या पात्रातला भाग, त्याला मड फ्लॅट म्हणतो आपण. ऑफ द रिव्हर वेटिंग टू बी सेप्ट इन टू मास्ट फॉर द बोट. आता तो एक लॉग आहे तिथे, हेवी लॉग, तर त्याचा एका कोणातरी मालकाचं असेल, तर त्याचा मग त्याला तासून वगैरे त्याचं एक मास्ट बनवण्याच्या प्रयत्नात, म्हणजे त्यासाठी तो लॉग तिथे आणलेला आहे. सो फॅटिक म्हणजे ही डिसाइडेड दॅट दे शुड ऑल वर्क टुगेदर टू शिफ्ट द लॉग फ्रॉम इट्स प्लेस अँड रोल इट अवे. आता यांचं कोणतं काम आहे? यांना त्या तिथे एक हेवी लॉग पडलेला आहे, त्या हेवी लॉगचं त्यांना काही घेणं नाही, फक्त त्यांच्या डोक्यात एक मिस्चिफ आहे, एक खोडी करण्याची एक वृत्ती त्यांच्यामध्ये डेव्हलप झाली आहे. त्यांना काय करायचं आहे? फक्त दे शूड ऑल वर्क टुगेदर टू शिफ्ट लॉग फ्रॉम दॅट इट्स प्लेस अँड रोल इट अवे. ज्या ठिकाणी तो ठेवलेला आहे, त्या लॉगच्या मालकाने ठेवलेला असेल, तर त्याला तिथून उचलून दुसरीकडे कुठेतरी नेऊन ठेवणे, जेणेकरून काय होईल, द ओनर ऑफ द लॉग वुड बी अँग्री अँड सरप्राइज्ड. मग जेव्हा ज्या ठिकाणी त्याने ते लाकडाचा ओंडका ठेवलेला आहे त्याला जिथे दिसणार नाही, तेव्हा काय होईल, ऑब्वियसली दॅट ओनर ऑफ दॅट लॉग विल गेट अँग्री अँड सरप्राइज. The owner of the log would be angry and surprised, and they would all enjoy the fun and everyone seconded. आणि त्याचा उद्देश हाच आहे की जेव्हा मग तो अँग्री होईल, रागावणार, शिवा वगैरे देणार, आणि एकदम सरप्राईज होईल, कारण मी इथंच ठेवला होता, गेला कुठं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना एक, त्याच्यामुळे काय होईल, ते एव्हरीवन दे विल एन्जॉय द फन. आणि त्याच्यामुळे जे होणारे सगळी गंमत आहे त्याच्यामुळे त्यांना एक प्रकारचं अम्युजमेंट किंवा एक प्रकारची गंमत त्यांना तिथे अनुभवायची आहे. एव्हरीवन सेकंडेड द प्रपोजल. आणि सेकंडेडचा अर्थ काय होते? परमिशन देणे.
की सगळे त्याचे जे बाकी आहेत त्याच्या रिंगमधले जेवढे काही मेंबर आहेत ते त्या गँगमधले सगळ्या जे मुलं आहे सगळ्यांनी जर एका सेकंदात त्याला काय दिली, परमिशन दिली. अँड इट वॉज कॅरीड अनॅनिमसली. अनॅनिमसलीचा अर्थ एकमताने. आणि असं आपण करू, तिथून जो लॉग आहे तिथून उचलायचा आणि दुसऱ्याकडे नेऊन ठेवायचा, जेणेकरून तो ओनर ऑफ दॅट लॉग वुड गेट अँग्री अँड सरप्राईज अँड दॅट वुड क्रिएट सम टाईप ऑफ फन अँड वी विल गेट अम्युजमेंट. हे सगळं त्यांना एका प्रकारे पटलं आणि सगळं अनॅनिमसली एकमताने सगळ्यांनी मग ते मान्य केलं. अँड दे वेअर टू कॅरी आउट दॅट फन. बट जस्ट ॲज द फन वॉज अबाउट टू बिगिन. आणि जसं त्या गमतीची जे सुरुवात व्हायची होती, ज्या खोडीची सुरुवात व्हायची होती, माखन. माखन कोण आहे? माखन फॅटिक्स यंगर ब्रदर, फॅटिक्सचा लहान भाऊ, फॅटिक्सपेक्षा लहान भाऊ. साउंटर्ड. साउंटर्डचा अर्थ होतो असंच टहलत टहलत जाणे. म्हणजे जसं आपण एखादा काम वगैरे आता म्हणजे साउंटर्डचा अर्थ पहा, एखाद्या ठिकाणी जाणे म्हणजे काय, आपला उद्देश जर असेल एखाद्या तिथे जाऊन आपल्याला एका ठिकाणी पोचायचा आहे, तो वेगळा उद्देशाने एखाद्या ठिकाणी जाणे. साउंटर्डचा अर्थ काय होते, काही उद्देश नसताना उगाच तरी विनाकारण कुठेतरी टहलत असणे, फेरफटका मारणे, त्याला आपण साउंटर्ड म्हणतो. द साउंटर्ड अप अँड सॅट डाऊन ऑन द लॉग इन फ्रंट ऑफ देम ऑल विदाऊट अ वर्ड. आणि तो त्याचा लहान भाऊ माखन आला. जसं यांचा दे वेअर अबाउट टू गेट दॅट फन बाय शिफ्टिंग दॅट लॉग टू somewhere else that may cause some confusion in the mind of that owner of that log and they will get amusement. हे सगळं ते त्यांच्या डोक्यामध्ये आल्यानंतर त्यांना असं जसं आता त्यांनी जे कॅरी आउट करायचेच तेवढ्यात द माखन द यंगर ब्रदर ऑफ फॅटिक केम देअर, साउंटर्ड देअर अँड सॅट डाऊन ऑन द लॉग इन फ्रंट ऑफ देम. आणि ते सगळे आता त्या प्रयत्नातच होते की आपल्याला हे उचलून दुसरीकडे ठेवायचं आहे. तेवढ्यात येऊन तो माखन त्या लॉगवर येऊन बसला. विदाऊट अ वर्ड, कसला एक शब्द न बोलता त्या लॉगवर येऊन चुपचाप तो येऊन बसला. द बॉयज वर पझल्ड फॉर अ मोमेंट. आणि सगळे जे मुलं होते त्या सगळ्या मुलांचा रिंग लीडर आपला फॅटिक, हे सगळे येऊन तिथे मग आता एकदम पझल गोंधळात पडले का आता काय करायचं. ही वॉज पुस्ड रादर टिमिडली. मग त्याच्यातला एक मुलगा गेला ज्यांच्या गँगमधला, त्याला पुश म्हणजे ढकलण्याचा प्रयत्न केला का तू उठ, या लॉगवरून तू उठ, या लॉगचं आम्हाला काम आहे वगैरे. टिमिडली म्हणजे हलक्यासा त्याला धक्का देण्याचा प्रयत्न केला. बाय वन ऑफ द बॉयज अँड टोल्ड टू गेट अप बट ही रिमेन्ड क्वाईट अनकन्सर्न. आणि त्याच्यातला एक रिंग लीडर त्यांच्या पूर्ण गँगमधला एक गेला आणि त्याला तिथून पुश करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सांगितलं का तू इथून उठ, आम्हाला या लॉगचं काम आहे. पण हे सगळे प्रयत्न कसे, ही रिमेन अनकन्सर्न्ड. अनकन्सर्नचा अर्थ होतो का काही देणं घेणं नसणे, तुम्हाला काय करायचं आहे पण मी इथून उठणार नाही म्हणजे उठणार नाही. ही अपियर्ड लाईक अ यंगर फिलॉसॉफर मेडिटेटिंग ऑन द फ्युटिलिटी ऑफ गेम्स. आणि त्याच्यानंतर त्याचा पूर्ण चेहरा किंवा आविर्भाव वगैरे आपण बघितला त्या माखनचा तिथं त्या लॉगवर बसल्यानंतर, तर तो या गँगचा एकदम विरोधी विचारसरणी असलेला आपल्याला दिसते. ही सिम्स लाईक क्वाईट यंगर फिलॉसॉफर, म्हणजे एक प्रकारचा मोठा भारी तत्त्वज्ञानी आहे. आणि त्या याला अशा प्रकारच्या फ्युटिलिटी म्हणजे विनाकारण, या सगळ्या गोष्टी विनाकारण आहे, याचा अर्थ व्यर्थ आहेत असं तो दाखवण्याचा प्रयत्न करताय की ह्या सगळ्या गेम्स तुम्ही जे करता, लोकांना कन्फ्यूज करता, लोकांना त्रास देता, हे सगळ्यामध्ये किती व्यर्थ पण आहे हे सांगण्याचा जणू काही तो प्रयत्न करताय. असा फिलॉसॉफर सारखा तो तिथे येऊन बसला. अशाच वेळेस फॅटिक वॉट फ्युरियस. फ्युरियसचा अर्थ होते खूप राग येणे, भयंकर राग येणे. फॅटिक वॉज फ्युरियस माखन ही क्राईड. आणि जसा त्याला राग आला फॅटिकला, एक तर फॅटिक काय रिंग लीडर आहे आणि त्याच्यामुळे त्याचाच ऑर्डर आहे की वी हॅव टू शिफ्ट दॅट पर्टिक्युलर लॉग टू समवेअर एल्स अँड दॅट मे क्रिएट सम कन्फ्युजन इन द माइंड ऑफ ओनर. हे सगळी युक्ती कोणाची आहे, फॅटिकची आहे. हा एक तर रिंग लीडर आहे. अशाच वेळेस त्यांच्या संपूर्ण गेममध्ये डिस्टर्बन्स आणणारा त्याचाच लहान भाऊ आहे. अशा वेळेस त्याच्या कुठंतरी इमेजचा प्रश्न आहे, कारण की तो लीडर आहे म्हणून त्याला भयंकर राग येतो. आणि मग काय म्हणतो, ही क्राईड माखन, इफ यू डोंट गेट डाऊन दिस मिनिट आय विल थ्रॅश यू. आत्ता एका सेकंदात किंवा एका मिनिटात जर तू आता इथून जर गेला नाही किंवा त्या लॉकच्या खाली नाही उतरलात, आय विल थ्रॅश यू. थ्रॅशचा अर्थ काय होते, मारणे, थापडा वगैरे, बुक्या वगैरे मारणे. माखन ओनली मूव टू मोर कम्फर्टेबल पोझिशन. पण त्याचा परिणाम माखनवर उलटा झाला
तो आणखी थोडाफार जसा बसला तर आणखी एकदम कम्फर्टेबल पोझिशनमध्ये त्या लॉगवर बसला, जेणेकरून तो त्याला कितीही प्रयत्न केल्याने जर उचलता आला नाही पाहिजे. नाव इफ फॅटिक वॉज टू कीप हिज रेगल डिग्निटी. रेगलचा अर्थ काय होतो? एक राजेशाही, म्हणजे जसा आता त्या संपूर्ण गँगचा रिंग लीडर आहे तो, त्याच्यामुळे त्याचे ऑर्डर सगळे लोक फॉलो करतात. अशा वेळेस जर आपल्याला आपलं हे स्टेटस जर टिकून ठेवायचं असेल, इफ फॅटिक वॉज टू कीप हिज रेगल डिग्निटी बिफोर द पब्लिक. आता पब्लिक म्हणजे कोण? हे सगळे त्याचे गँगमधले सगळे मुलं. इट वॉज क्लिअर ही आर्ट टू कॅरी आउट हिज थ्रेट. थ्रेटचा अर्थ धमकी. आता अशाच वेळेस जसं आता कोणती धमकी दिली आहे त्यांनी? आय विल थ्रॅश यू. कोणाला? माखनला म्हटलं आहे. तर समजा इफ ही हॅज टू मेंटेन हिज रेगल डिग्निटी, रेगल स्टेटस, ही मस्ट कॅरी आउट हिज थ्रेट दॅट ही हॅज गिवन टू हिज यंगर ब्रदर. अशाच वेळेस काय? बट हिज courage failed him in such a crisis. His fertile brain, however, rapidly seized upon new maneuver. मॅन्युअरचा अर्थ होतो युक्ती. मॅन्युअरचा अर्थ नवीन खोडी, युक्ती करणे. एखादी गोष्ट नवीन युक्ती त्याच्या डोक्यामध्ये आली, कारण की त्याला थ्रॅश करणं, एक तर यंगर ब्रदर आहे आणि त्याला जर आपण मारला तर कदाचित तो घरी जाऊन सांगेल वगैरे, हा सगळा प्रकार त्याचा थोडंसं त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात एक नवीन युक्ती आली. कोणती युक्ती आली? विच वूड डिस्कम्पीट हिज ब्रदर अँड अफोर्ड हिज फॉलोअर्स ॲज ॲडेड अम्युजमेंट. मग त्याच्या डोक्यामध्ये एक गोष्ट आली की जो भाऊ आता तिथं एकदम जास्त पोझिशनमध्ये बसलेला आहे, त्याला उठवणं शक्य होत नाही. अशा वेळेस त्यालाही आपल्याला काय डिस्कम्फर्ट, त्याला इजा करायची नाही, पण त्यालाही त्रास द्यायचा नाही विशेष, आणि आपल्या गँगमध्ये पण जास्त अम्युजमेंट त्यांना कसं करता येईल अशी युक्ती त्याच्या डोक्यामध्ये आली. आणि ती युक्ती काय होती? ही गेव अ वर्ड ऑफ कमांड टू रोल द लॉग अँड माखन ओव्हर टुगेदर. अशा वेळेस त्याने मग कमांड दिली की आता माखनला उठवायचं नाही. काय कमांड दिली त्यांनी? रोल ओव्हर माखन अँड लॉग ऑल टुगेदर, ओव्हर टुगेदर. म्हणजे एका वेळेस त्या लॉगसोबतच माखनला सुद्धा काय करायचं? असं ढकलत न्यायचं, गुंडाळत. असा तुम्ही एखादा लॉग जर आपण धक्का मारताय, तो असा गोल गोल फिरत जातो, तर त्यासोबतच त्या लॉगसोबत माखनसुद्धा असा गोल गोल फिरत गेला पाहिजे. अशा प्रकारचं त्याला पुश करा, अशा प्रकारची तो कमांड देतो आपल्या सगळ्या गँगला. माखन हर्ड द ऑर्डर अँड मेड इट अ पॉईंट ऑफ ऑनर टू स्टिक ऑन. आणि माखनसुद्धा तेवढाच हे आहे, म्हणजे कन्फर्म आहे की मी यांची कसल्याही प्रकारची युक्ती मॅन्युअर, कसल्याही प्रकारचं यांची ट्रिक मी कॅरी आउट होऊ देणार नाही. म्हणून तो आणखी तिथे एकदम चिपकून बसला त्या लॉगवर. बट ही ओव्हरलुक द फॅक्ट लाईक दोज हू अटेम्प्ट अर्थली फेम इन अदर मॅटर्स दॅट देर वाज अ पेरिल इन इट. आणि असं त्याला असं वाटलं का मी जर स्टिक एकदम इथं कन्फर्म बसलो का हे असं काही करणार नाही. पण हे कधी कधी असे आहे की काही लोक जसं थोडीफार प्रसिद्धी मिळवण्यासाठी जे आपण प्रयत्न करतो, पण त्याचा परिणाम शेवटी खूप वाईट होतो. पेरिल म्हणजे खूप डिझास्टर्स सिच्युएशन आपल्यामध्ये येत असते. तर सेम सिच्युएशन माखनच्या आयुष्यामध्ये आता येणार होती, हे त्या माखनला माहीत नव्हतं. द बॉयज बिगन टू हिवचा अर्थ का? ताकद लावणे, हा अशा प्रकारची. ऑल बॉयज बिगन हिव ॲट द लॉग विथ ऑल देअर माइट. माइट म्हणजे शक्ती, ताकद. Calling out 1, 2, 3, go, and the word go, the log went, with it went the Makan's philosophy, glory and all. अशा प्रकारे त्यांनी मग एका वेळेस 1, 2, 3 अँड गो, म्हणजे त्या माकन तिथे बसलेला आरडी त्याच्यासोबत त्या लॉगला पूर्ण ढकलायला सुरुवात केली. आणि जसं त्यांनी त्या लॉगला ढकललं त्यासोबतच माकनसुद्धा ढकलल्या गेला. त्या माकनसोबतच त्याची जे सगळी फिलॉसॉफी होती, कोणती फिलॉसॉफी का? हे फ्युटिलिटी ऑफ दिस गेम, तो सांगण्याचा प्रयत्न करत होता की हे सगळं व्यर्थ आहे, ती सगळी फिलॉसॉफी पण त्यासोबत गेली. ग्लोरी आणि ऑल दॅट रोल डाऊन विथ दॅट लॉग. ऑल अदर बॉयज शाउटेड देमसेल्व्स होर्स विथ डिलाईट. होर्सचा अर्थ असा कर्कश आवाज काढणे, म्हणजे आपण एखादी गोष्ट केली की ते आनंदामध्ये जो आवाज निघतो त्याला होर्स म्हणतो. डिलाईट म्हणजे आनंद.
जेव्हा माखन त्या लॉकसोबत माखनला त्याने एकदम गोल 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 धक्का मारला आणि त्यासोबत तो गेला, तेव्हा सगळ्यांना खूप आनंद झाला. अँड ऑल बॉयज शाउटेड देमसेल्फ होर्स विथ डिलाईट, बट फॅटिक वॉज लिटल फ्रायटेंड. पण हे सगळ्यांना आनंद आला, सगळ्यांनी आनंद घेतला, पण फॅटिक वॉज लिटल फ्रायटेंड. त्याच्यामागचं कारण असं होतं, फ्रायटेंड म्हणजे घाबरणे. ही न्यू दॅट व्हॉट वॉज कमिंग. आता याच्यानंतर फॅटिक हा त्याचा लहान भाऊ, यंगर ब्रदर, आणि इथं जरी आपल्याला सगळे अम्युजमेंट मिळाली जरी असली तरी आफ्टर दॅट व्हॉट विल कम हे त्याला सगळं माहीत होतं. अँड शुअर इनफ माखन रोज फ्रॉम द मदर अर्थ ब्लाइंड ॲज अ फेट अँड स्क्रीमिंग लाईक अ फ्युरीज. फ्युरीज म्हणजे एक ग्रीक मायथॉलॉजीमध्ये एक स्पिरिट ऑफ पनिशमेंट आहे. स्पिरिटचा अर्थ काय, हे जे आपण त्याला काय म्हणतो, भूत वगैरे असतात, पिशाच असतात किंवा देवदूत असते, तर असाच एक देवदूत आहे तो, म्हणजे ग्रीक मायथॉलॉजीमध्ये त्याला फ्युरीज म्हणतो. तर ते पनिशमेंट, ती कशाची देवता आहे, पनिशमेंटची देवता आहे ते फ्युरी. तर माखन हे सगळं झालं, दे रोल डाऊन दॅट लॉग विथ माखन अँड दे ऑल्सो एन्जॉयड दॅट सीन. बट माखन knew very well that, Fatigue knew very well that what would come in the life of Fatigue. हे सगळं त्याला यासाठी माहीत होतं आणि ते तसंच झालं. माखन रोज फ्रॉम द मदर अर्थ, आणि त्यासोबत त्या सगळं ते कसा मडफ्लॅट आहे सगळा तो, तिथं सगळा चिखल साचलेला आहे, त्या चिखलावरच तो तिथे आपला त्यांनी लॉग होता, त्याच्यामुळे त्याच्यासोबत जेव्हा रोल डाऊन केलं तर ऑब्व्हियसली त्याला पूर्ण चिखल माखला, त्याला तो सगळा भरला गेला तिथं. त्याच्यानंतर ही रोज फ्रॉम द मदर अर्थ ब्लाइंड ॲज अ फेट. तर हे एक सिमिली इथं तुम्ही लक्षात घ्या, सिमिली म्हणतो आपण त्याला, ब्लाइंड ॲज अ फेट. फेट म्हणजे नशीब, म्हणजे आपल्या भविष्यात काय होणार आहे हे जसं माहीत नसते तशाच प्रकारे तो ब्लाइंड, त्याचा पूर्ण त्याला चिकन लागलेला आहे पूर्ण. अँड स्क्रीमिंग म्हणजे खूप शाप देणे वगैरे, किंचाळणे. स्क्रीमिंग लाईक फ्युरीज म्हणजे सांगितलं तुम्हाला की पनिशमेंटची देवता आहे त्यासारखा. आता अशा तो रागात किंचाळून उठला का तो आता जेणेकरून सगळ्यांना पनिशमेंट करणार आहे. ही रश म्हणजे पुढे जाणे, एखाद्याकडे जाणे. ही रश ॲट फॅटिक अँड स्क्रॅच हिज फेस अँड बीट हिम अँड किक्ड हिम. आणि त्या फॅटिककडे तो गेला आणि त्याचा पूर्ण चेहरा ओळबडला, त्याने त्याला एकदम बुक्या वगैरे मारण्याची सुरुवात केली. आणि एक प्रकारे पूर्ण चिखल त्याला पण मग फॅटिकला त्याने लावला किंवा त्याला बुक्या लाता वगैरे मारण्याचा प्रयत्न केला. अँड देन वेंट क्राईंग होम. आणि त्याच्यानंतर तसाच त्या फॅटिकला मारल्यानंतर त्याला स्क्रॅच त्याला ओरबडल्यानंतर तो तसाच घरी रडत गेला. द फर्स्ट ॲक्ट ऑफ ड्रामा वाज ओव्हर. अशा प्रकारचा हा जो सगळा ड्रामा चालला होता की त्यांच्या डोक्यात एक ट्रिक आली की आपल्याला हा लॉग इथून उचलून दुसरीकडे ठेवायचा आहे, जेणेकरून याचा जो ओनर आहे तो काय होईल, त्याला कन्फ्यूज होईल, त्याला खूप राग येईल. आणि आपण दुरून पाहायचं की तो कशा प्रकारचा राग येतो, त्याला कन्फ्यूज कसा होता की मी कुठे ठेवला होता. हे सगळं ट्रिक त्यांच्या मनात होती. आता हे जसं कॅरी ऑन करायचं तेव्हा मग माखन येतो, माखन त्या लॉगवर येऊन बसतो अँड लाईक फिलॉसॉफर he tried to tell his philosophy that there is that whole such type of games are only futile, there is no aim in that. तर हे सगळी फिलॉसॉफी बोलून तिथं बसतो आणि तो यांच्या कृतीपासून रोखण्याचा प्रयत्न करतो. अशातच मग रेगल डिग्निटी हॅव टू बी मेंटेन बाय फॅटिक बिकॉज ही इज रिंग लीडर. त्याच्यामुळे तो एक कमांड देतो का त्या लॉकसोबतच यालासुद्धा रोल डाऊन करा. मग मुलं सगळे 1 2 3 अँड गो त्याला रोल डाऊन करतो. तो चिकनाने पूर्ण माखला जातो, त्याला भयंकर राग येतो. तो मग काय करतो, याला फॅटिकला ओरबडतो, त्याला बुक्क्या लाता वगैरे मारतो. तसाच गोज होम क्राईंग म्हणजे असाच रडत मग तो घरी जातो. अशा प्रकारचे पहिला ड्रामा ह्या स्टोरीमधला हा इथे ओव्हर होते. त्याच्यानंतर फॅटिक, आता माखन घरी गेला रडत. फॅटिक वाईप्ड हिज फेस. आणि त्याचा मग आता त्याला चेहऱ्यावर त्याला ओळबडलं आहे सगळं, त्याच्यामुळे याच्या चेहऱ्यावर पूर्ण आपला चिखल वगैरे लागलेला आहे. वाईप्ड म्हणजे पुसून टाकणे. फॅटिक वाईप्ड हिज फेस अँड सॅट डाऊन ऑन द एज ऑफ संकेन बार्ज ऑन द रिव्हर बँक. आता संकेन बार्जचा अर्थ काय होतो, संकेन म्हणजे अर्धी रुतलेली, म्हणजे जमिनीमध्ये रुतलेली. बार्ज म्हणजे ज्या जुन्या ह्या वगैरे असतात. आता तो सगळा जर आपण एकदम ते सर्कमस्टन्सेस बघितले किंवा परिसर बघितला तर सगळा हा
नदी काठचा परिसर आहे सगळा. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली त्या जुन्या वगैरे ज्या ह्या असतात बोट वगैरे असतात ज्या निकामी झालेल्या त्या बुडून असतात त्या नदीच्या काठावर वगैरे, अर्ध्या जमिनीत गडलेल्या अर्ध्यावर. तर त्या बार्जवर, त्या जुन्या बोटवर तो जाऊन बसतो. ऑन द रिव्हर बँक, बँक म्हणजे नदीचा किनारा. अँड बिगॅन टू च्यू अ पीस ऑफ ग्रास, आणि अशाच प्रकारचं कसं तरी पकडून, जेव्हा आपण एकदम टेन्शनमध्ये असतो तेव्हा काहीतरी पकडून चावण्याचा प्रयत्न करतो. त्या साईडला तिथं गवत आहे, ते गवत पकडून तो ते चावत आहे तो. ए बोट केम अप टू द लँडिंग, आणि अशाच वेळेला तिथे एक वेगळा इन्सिडेंट घडतो त्याच नदी काठावर. ए बोट केम अप टू द लँडिंग अँड मिडल एज्ड मॅन विथ ग्रे हेअर अँड अ डार्क मस्टेच स्टेप्ड अशोर. अशोर म्हणजे किनारा. अशाच वेळात तिथे एक बोट येते आणि त्या बोटवरून एक जवळपास मिडल एज म्हणजे मध्यम जवळपास 50-55 वर्षाचा माणूस उतरतो. तो कसा होता? विथ ग्रे हेअर अँड डार्क मस्टेक स्टेप्ड अशोर, आणि अशा प्रकारचं त्याचे केस पूर्ण अशा करड्या रंगाचे केस आहे, डार्क मिशा आहे, असा एक माणूस तिथे उतरतो. ही सा द बॉय सिटिंग देअर डुईंग नथिंग अँड आस्क्ड हिम व्हेअर द चक्रवर्तीज लिव्ड. आणि तो जसा उतरतो तसाच त्याला हा एक रिकामा बसलेला मुलगा दिसतो. तो करत काहीच नाही, फक्त कशातरी टेन्शनमध्ये आपला गवत घेऊन तो चावत आहे. म्हणून त्याला असं वाटतं का हा रिकामा मुलगा इथं बसलेला, याला काहीतरी विचारावं. मग त्याला काय विचारतो? व्हेअर द चक्रवर्तीज लिव्ड, चक्रवर्ती कुटुंब कुठं राहतात. फॅटिक वेंट ऑन च्यूइंग द ग्रास अँड सेड ओव्हर देअर. ओव्हर देअर तिकडे कुठंतरी, म्हणजे तिकडे अशा प्रकारचा तो असाच मोगम उत्तर तिथं देत होतो. बट इट वॉज क्वाईट इम्पॉसिबल टू टेल व्हेअर ही पॉइंटेड. म्हणजे तो आपल्या टेन्शनमध्ये आहे, आपला गवत चावत आहे, आणि त्याला तो माणूस विचारतो, अनोळखी माणूस, का ते चक्रवर्तीच कुठं राहतात वगैरे. आणि तो मग असाच त्या रागामध्ये ओव्हर देअर तिकडे कुठतरी राहते. म्हणजे त्याच्या सगळ्या म्हणजे इट वॉज ऑलमोस्ट इम्पॉसिबल टू पॉइंट आउट व्हेअर ही पॉइंटेड. म्हणजे ह्या नेमका कशाकडे बोट दाखवत आहे हे त्याला म्हणजे कळेन असं झालं कुणाला, त्या माणसाला. द स्ट्रेंजर आस हिम अगेन, म्हणून तो जो नवीन माणूस आहे, स्ट्रेंजर आहे, तो त्याला आणखी विचारतो. ही स्वंग हिज लेग्स टू अँड फ्रो ऑन द साईड ऑफ द बार्ज अँड सेड गो अँड फाइंड आउट. म्हणजे एकदम र्युडली, म्हणजे तो आपल्या त्या संख्येन बार जो बसलेला आहे, आपले पाय हलवत आहे, तो जेव्हा त्याला आणखी विचारतो की व्हेअर चक्रवर्ती लिव्ड, तर तो आणखी काय म्हणतो की जा आणि तुम्ही शोधा स्वतः, मला काय घेणं नाही. अँड कंटिन्यू टू च्यू द ग्रास ॲज बिफोर. अशाच वेळेस मग तो माणूस चालला जातो. बट नाव अ सर्वंट केम डाऊन फ्रॉम द हाऊस अँड टोल्ड फॅटिक हिज मदर वॉन्टेड हिम. अशाच वेळेस तो माणूस गेला, हा अजूनही त्या संख्येन बार्जवर बसलेला आहे. अशाच वेळेस एक नौकर त्याच्याकडे येतो आणि त्याला सांगतो का तुझी आई तुला बोलवत आहे. फॅटिक रिफ्यूज टू मूव्ह, पण तो फॅटिक त्या संख्येन बाजूवर उठून त्या आईकडे जाण्यासाठी तयार नाही. बट सर्वंट वॉज मास्टर ऑन धिस ओकेजन, आणि अशा वेळेस सर्वंटला आईचा आदेश आहे, त्याच्यामुळे तो अशा वेळेस या फॅटिकचा मास्टर आहे. तर या पर्टिक्युलर टाईममध्ये तो काय आहे, मास्टर आहे. त्याच्यामुळे हा जरी रिफ्यूज करतो तरी तो सर्वंट काय करतो, ही टूक फॅटिक अप रफली अँड कॅरीड हिम किकिंग अँड स्ट्रगलिंग इन इम्पॉर्टंट रेंज. आणि अशा वेळेस जसं आपल्याला माहीत आहे की जेव्हा लहान मुलं जेव्हा येत नाहीत आपण त्याला फरफडत नेतो, तशा वेळी त्याला किती राग असला त्याचा राग कसा आहे, इम्पॉर्टंट, त्याच्यात कसलीही ताकद नसलेला राग आहे. त्याला पूर्ण फरफडत मारत तो सर्वंट त्याला तिकडे आईकडे घेऊन जातो. अशा प्रकारे हा पहिला पार्ट ह्या स्टोरीचा इथे पूर्ण होतो. आय होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड. The remaining part we will discuss tomorrow. Okay, thank you.